आई कुठं आहेस ग तू? आई आई आज तर खूप ऊन आहे, मला तहान लागली आहे ग आई. हो मलाही खूप तहान लागली आहे. आई मला लिंबू सरबत दे. मला तर ग्लुकोजचं पाणीच पाहिजे. तुम्ही दोघं जण आज फक्त ताक प्या, लस्सी प्या आणि दूध प्या. हे काय आई? पाण्याच्या जागी दूध, लस्सी आणि ताक? मला तहान लागली आहे आई. मला तर पाणीच पाहिजे. पाणी कुठून आणणार? आज घरात एक थेंबही पाणी नाही. अरे हे काय? हात धुवायला सुद्धा पाणी नाही. काय बोलताय सगळे? आज घरात एक थेंबही पाणी नाही. आज सकाळपासून एक थेंबही पाणी नाही. आई मी माझ्या मित्राच्या घरून आणू पाणी? अरे दुसऱ्याच्या घरून किती दिवस पाणी आणणार आहे? ते पुरेल का? माझं स्वयंपाकघरातलं सगळं काम बाकी आहे. अरे थांबा थांबा, मी बाजारातून पाणी घेऊन येतो. पाण्या वाचून जीवन आयुष्य किती अवघड आहे. हे घे आणलं पाणी. पण काय ग, आपल्या आजूबाजूला शेजाऱ्यांकडे तर पाणी आहे. काय पाणी आहे? तू आम्हा सगळ्यांना धडा शिकवण्यासाठी असं केलंस. मागच्या टाकीचं कॉक बंद केलास. मग काय करू? सरळ मार्गाने तुम्हाला पाण्याचं महत्त्व कळतच नव्हतं, म्हणून मग मला बोट वाकडं करावं लागलं. अगं आई काय केलंस तू हे? आम्ही घाबरलो होतो ना. मी तुम्हाला समजावून थकले की आपल्या जीवनात पाण्याला खूप महत्त्व आहे. पाणी वाया घालू नका, पाण्याचं प्रदूषण करू नका. आज मी भविष्यातील एक झलक तुम्हाला दाखवली आणि आपली ही हालत झाली. खरंच बरोबर बोलतेस तू. ही आपल्या एका घराची गोष्ट आहे. खरंच आपण आतापासूनच पाणी वाचवण्याचा विचार केला नाही तर प्रत्येक घराघरातील ही समस्या होईल. पाणी हेच जीवन, पाणी हेच संजीवन. पाण्याविना जीवन शून्य. नदी, नाल्या, विहिरींमध्ये कचरा टाकू नका. गरजेनुसार पाणी वापरा. नळ नेहमी बंद ठेवा. चला सर्वजण शपथ घेऊया.